नमस्कार मित्रांनो, संसदीय समित्या हा घटक आपल्याला दोन्ही विषयामध्ये पाहायला मिळतो. एक आपल्याला पॉलिटीमध्ये पण पाहायला मिळतो आणि दुसरा इकॉनॉमिक्स मधील लेखा आणि लेखा परीक्षण हा जो घटक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत संसदीय समित्या या घटकावर प्रश्न जर आपण आयोगाने विचारलेले पाहिले तर पॉलिटी या अँगलने जास्त प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. जर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये जो काही संसदीय समित्यांवरचे जे प्रश्न आहेत ते भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. परंतु आपण PSI ST ची प्रिलिम्स असेल किंवा राज्यसेवा प्रिलिम्स असेल यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्नांची संख्या ॲज कम्पेअर टू मेन्स पेक्षा ती कमी दिसते. परंतु घटक दोन्हीकडे आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. तर आज आपण या भागामध्ये सुरुवातीला ज्या काही समित्या आहेत, आता संसदीय समित्यामध्ये आपण बजेट अँगलनी थोडंसं विचार करणार आहोत आणि इकॉनॉमिक्स अँगलने विचार करणार आहोत. तर इकॉनॉमिक्स अँगलने विचार करत असताना संसदीय समित्यांचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण ज्या काही वित्तीय समित्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. आता संसदीय समित्यांची जर आपण रचना पाहिली तर ती कशी असते, तर एक आपल्याला कायमस्वरूपी समित्या आपल्याला दिसून येतात. कायमस्वरूपी समित्या याचा अर्थ काय, तर ज्याला आपण स्थायी समित्या म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो? स्थायी. याला आपण स्थायी हा शब्द सुद्धा वापरता येईल, राईट. ज्या परमनंट असतात, म्हणजे असं नाहीये की आता संसदेला काहीतरी काम पडलंय आणि संसद ती समिती स्थापन करताय. म्हणजे उदाहरणार्थ आता एखादा विषय आहे की मुलींच्या लग्नाचं वय हा सध्या मुद्दा चालू असल्यामुळे ते 18 वरून 21 वर न्यायचं की नाही हा प्रश्न उपस्थित झालाय आणि त्या संदर्भातलं विधेयक सुद्धा मांडण्यात आलेलं होतं. परंतु यावर सखोल चर्चा व्हावी यासाठी ते बिल जे आहे तो ड्राफ्ट आहे तो त्या समितीकडे पाठवण्यात आला. मग अशा वेळेस एखादी समिती, मग ती समिती स्थायी आहे की तात्पुरती नेमली गेलेली आहे यावर या गोष्टीचं डिपेंड करते की त्या समितीचं स्वरूप कसं आहे. जर तात्पुरती नेमलेली असेल फक्त ते त्या विषयासाठी तर ती आपण त्याला अस्थायी समिती म्हणतो. लक्षात घ्या. परंतु एखादी समिती परमनंट असेल तर अशा काही समित्या परमनंट असतात का संसदेमध्ये, तर असतात. आणि त्यापैकीच समित्या बाकीच्या ज्या असतात त्यामध्ये वित्तीय समित्या ज्या 3 आहेत, लक्षात घ्या, तर त्याला आपण कायमस्वरूपी समित्या म्हणतो. ठीक आहे. तर या कायमस्वरूपी समित्यांपैकी अशा किती समित्या असतात, तर 6 समित्या असतात. लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे एकूण पॉलिटी अँगलनी 6 समित्या असतात. परंतु त्यापैकी ज्या 3 समित्या ज्या आहेत त्या वित्त समित्या आहेत. त्यापैकी एक समिती जी आहे ती कोणती, वित्त समित्यांपैकी पहिली समिती आहे ती म्हणजे लोकलेखा समिती. ठीक आहे, लोकलेखा समिती. त्यानंतर आहे दुसरी लोक अंदाज समिती. ठीक आहे, लोक अंदाज समिती. ठीक आहे, लोकलेखा समिती आणि लोक अंदाज समिती लक्षात घ्या. ठीक आहे, पब्लिक अकाउंट कमिटी आणि बजेट काय म्हणतात त्याला, पब्लिक एस्टिमेट कमिटी असं त्याला शब्द वापरता येईल. तर हे जे दोन्ही समित्या आहेत ना, यांना या लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण म्हणतात. हा शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे, जुळी बहीण म्हणतात. ठीक आहे, का म्हणतात जुळी बहीण, कारण लोकलेखा समितीचं काम जे आहे ते जवळपास लोक अंदाज समिती सारखंच आहे, त्याच्यामुळे तिला जुळी बहीण म्हणतात. आणखी एक समिती जी आहे त्याला आपण सार्वजनिक उपक्रम समिती म्हणतात. काय म्हणतात? सार्वजनिक उपक्रम समिती. तर अशा पद्धतीने आपल्याला वित्त समित्यांची जी रचना आहे ती प्रामुख्याने दिसून येते. संसदीय समित्यांपैकी कायमस्वरूपी समित्या आणि अस्थायी समित्या. अस्थायी समित्या ज्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक चौकशीसाठी नेमल्या गेलेल्या समित्या ज्याला आपण अस्थायी समित्या म्हणू शकतो, आणि दुसरी जी समिती असते ती म्हणजे सल्लागार स्वरूपाची समिती. आता सल्लागार समिती जी असते ती म्हणजे एक काही कुठलाही विषय असेल ज्वलंत त्यावर सल्ला देण्यासाठी सभागृहाला जी समिती नेमली जाते त्याला सल्लागार समिती असे म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला वर्गवारी दिसून येते संसदीय समित्यांची. आता पुढे जात असताना आपल्याला आणखी काय गोष्टी पाहायला मिळतात, तर बघा की याच्यामध्ये लोकलेखा कमिटी आपण पाहिली, लक्षात घ्या, ज्यावर आपण पब्लिक अकाउंट कमिटी आता सुरुवातीला विचार केला होता, तर त्या लोकलेखा, लक्षात घ्या, लोकलेखा कमिटी जर आपण पाहिलं तर ती सुरुवातीला 1921 मध्ये जी आहे ती स्थापन करण्यात आली होती, राईट. आता ही लोकलेखा कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सदस्य जर आपण पाहिले तर एकूण 22 सदस्य आपल्याला दिसतात. लक्षात घ्या, आपण संसदेतल्या सदस्यांचा विचार करतो. लक्षात घ्या, संसदेतले सदस्य म्हणजे काय, ज्याला आपण खासदार म्हणतो, राईट. आणि विधिमंडळातले सदस्य ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आमदार म्हणतो, बरोबर आहे. तर आपले जे खासदार असतात ना, ज्याला आपण काय म्हणतो, MLA, आणि MLA म्हणजे आपला मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि त्यानंतर पार्लमेंटला काय म्हणतात त्याला, खासदारला एक शब्द आहे बघा, मेंबर ऑफ पार्लमेंट, MP, बरोबर आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट असा शब्द आहे. ठीक आहे, सो मेंबर ऑफ पार्लमेंट जे असतात ते आपल्या याच्यामधले संसदेमधले हे मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहे ते या लोकलेखा कमिटीमध्ये असतात. त्या बघा संसद आहे ना, संसदेची 2 सभागृह आहेत, एक लोकसभा सभागृह आहे आणि दुसरा राज्यसभा आहे, बरोबर आहे. म्हणजे एक असं घर आहे ज्याला संसद म्हणतात, त्या संसदेमध्ये
2 रूम आहेत असं आपण गृहीत धरूया, ज्या रूम मध्ये जे एका रूमला नाव दिले लोकसभा, एका रूमला नाव दिले राज्यसभा, ज्या लोकसभा या रूम मध्ये जे बसतात लक्षात घ्या ते जनरली सत्ताधारी पक्षाचे किंवा ज्या लोकसभेमध्ये ज्यांना बहुमत आहे ते जनरली आपल्याला सरकारमध्ये दिसून येतात. तर या लोकसभेचे 15 सदस्य जे आहेत ते आपल्याला लोकलेखा समितीमध्ये दिसतात आणि राज्यसभेतले एकूण 7 सदस्य जे आहेत ते आपल्याला या लोकलेखा समितीमध्ये दिसतात. म्हणजे थोडक्यात काय तर दोन्ही सभागृहाचे जे सदस्य आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत ते आपल्याला लोकलेखा समितीमध्ये आपल्याला दिसून येतात, राईट. परंतु आता याच्यामध्ये बघा की निवड कशी होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे यांची निवड जसं आता हे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे काय, आपण मेंबर ऑफ पार्लमेंटला निवडून दिलेला आहे. आता ह्या समित्यांवर ज्यांची नियुक्ती करायची आहे त्यांची जी निवड आहे ती लक्षात घ्या, त्यांची जी निवड आहे ती एकल संक्रमण तत्वानुसार होते. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमण तत्वानुसार, म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत आणि एकल संक्रमणाचे तत्व वापरून जे आहे हे 1 वर्षासाठी त्यांची जी निवड आहे ती केली जाते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, राईट. मग आता याच्यावर एखादा मंत्री जो आहे तो सदस्य होऊ शकतो का, तर अजिबात नाही. मंत्री हा कुठल्याही लक्षात घ्या लोकलेखा समितीच्या याच्यावर तर होतच नाही आणि पुढे 2 आपण पाहणार त्याच्यावर सुद्धा मंत्री सदस्य होऊ शकत नाही, ठीक आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, पेपरमध्ये आपल्याला विचारला जातो. मग याच्यामध्ये अध्यक्ष कोण असतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे, राईट. अध्यक्ष जो आहे तो जनरली 1967 पासून जर आपण पाहायला गेलं तर जो अपोजिशन लीडर आहे, अपोजिशन जो पार्टीचा जो हे आहे तो जनरली जो आहे तो अध्यक्ष म्हणून निवडला जातो. तर लक्षात घ्या जनरली तो मग राज्यसभेचा बहुतांश असू शकतो, ठीक आहे. म्हणजे असं नाही का तो राज्यसभेचाच असला पाहिजे, तो लोकसभेमधलाही असू शकतो, बरोबर आहे. म्हणजे असं नाही का लोकसभेमध्ये सगळेच लोक हे सरकारी पक्षाचेच असतील किंवा ज्यांना सत्ता मिळालेली आहे त्याच पक्षाचे असतील असं नाहीये. लोकसभेमध्ये इतरही याचे असू शकतात, त्यामुळे तिथलाही असू शकतो, ठीक आहे. परंतु अपोजिशन मधला म्हणजे रुलिंग पार्टी मधला नाही, सत्ताधारी पार्टी मधला नाही, तर अपोजिशन मधला जो व्यक्ती आहे त्याची अध्यक्ष म्हणून जी आहे ती निवड केली जाते. परंतु असा संकेत आहे, आता संकेत असणे आणि नियम असणे याच्यामध्ये फरक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. संकेत असणे म्हणजे काय, चालत आलेली प्रक्रिया आहे, बरोबर आहे का नाही. परंतु नियम असणे म्हणजे काय, ते नियम फॉलोच करावे लागतात, त्याला ऑप्शन्स नसते, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने संकेत आहे हा महत्त्वाचा आहे मुद्दा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण लोकलेखा समिती नक्की त्याची रचना जी आहे ती काय आहे, कशा पद्धतीने आहे ते आपण पाहिलं. आता थोडं लोकलेखा समितीच्या कार्याकडे जाऊया. लक्षात घ्या लोकलेखा समिती काय नक्की काम करते. तर पहिली गोष्ट जी आहे ना, कॅग हा जो आहे ज्याला आपण कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, राईट, कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. तर हा जो कॅग आहे हा या लोकलेखा समितीचा एक मित्र म्हणून, लक्षात घ्या मित्र म्हणून, तत्वज्ञ म्हणून, मार्गदर्शक म्हणून काम पाहतो, लक्षात घ्या, ठीक आहे. तो तिला सहाय्य करतो, कॅग कोण, लोकलेखा समितीला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही लोकलेखा समिती काय करते लक्षात घ्या, जो काही खर्च असेल, लक्षात घ्या सत्ताधारी पक्षाकडून जो काही खर्च केला जात असेल तो खर्च टाळण्यासाठी किंवा अनावश्यक खर्च होऊ नये यासाठी ही समिती जी आहे ती प्रामुख्याने काम करत असते. परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक उपक्रमांचा जो काही लेखापरीक्षण अहवाल आहे त्याचं परीक्षण वगैरे हे काही लोकलेखा समिती करत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. सो महत्त्वाचे परीक्षाभिमुख मुद्दे आपण याच्यामध्ये पाहिले, काही महत्त्वाचे मुद्दे आपण थोडं नोट करून घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते आणखी थोडंसं इलोबरेट होईल आणि ते लक्षात राहण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येईल, राईट. सो हे काही महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या, जेवढे शॉर्ट मध्ये लिहिता येईल तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. लोकलेखा समितीच्या बाबतीत लक्षात घ्या 1921 मध्ये तिची स्थापना झाली, लक्षात ठेवा, आणि कंसामध्ये लिहून ठेवा 1919च्या कायद्यानुसार. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. 1919च्या कायद्यानुसार तिची स्थापना झाली. लोकसभेतील 15 सदस्य, त्यामध्ये लिहा लोकसभेतील 15 सदस्य आणि राज्यसभेतील 7 सदस्य मिळून एकूण 22 सदस्यांची ही समिती असते, लोकलेखा समिती, ठीक आहे. हा, निवड प्रक्रिया कशी होते, निवड प्रक्रिया यामध्ये लिहा प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय तत्वानुसार निवड केली जाते, ठीक आहे. निवडीचा कालावधी किती असतो, 1 वर्ष असतो, हे एक लक्षात ठेवा, ठीक आहे. हा, दुसरा मुद्दा लिहा मंत्री त्याच्यामध्ये सदस्य होऊ शकतात का, नाही, मंत्री सदस्य होऊ शकत नाही. तुम्हाला जर अशा पद्धतीने लिहायचं असेल तर असंही लिहू शकता, ठीक आहे, मंत्री नाही, ठीक आहे. अध्यक्ष जो असतो लक्षात घ्या, अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असेल असा संकेत आहे. कधीपासून आहे, 1967 पासून आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, 1967 पासून
लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे तो अपोजिशन लीडर किंवा विरोधी पक्षाचा असेल असा संकेत आहे. ठीक आहे, एवढे महत्वाचे मुद्दे लिहिले. ओके, त्यानंतर लिहा कॅगच्या बरं असं लिहा सुरुवातीला, कॅग हा लोकलेखा समितीचा मित्र व तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. लोकलेखा समितीचा कॅग हा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. राईट. ओके, नेक्स्ट लिहा लोकलेखा समिती ही सार्वजनिक उपक्रम यांच्या लेख्यांचे परीक्षण करत नाही. ठीक आहे, PSUचे परीक्षण करत नाही. का नाही करत? कारण पहिली गोष्ट यांचा जो कारभार आहे तो सार्वजनिक उपक्रम समितीकडे आहे, म्हणून हे काम करत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये बाकी असं विशेष तर काही नाही आहे. ही समिती जनरली खर्च टाळण्यासाठी किंवा काटकसर करण्यासाठी जी आहे ती आपल्याला सुचवत असते, मुद्दे सुचवत असते सभागृहाला. बरोबर आहे, हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपण पाहिला. ठीक आहे, आता आपण अंदाज समितीकडे जाऊया. दुसरी महत्वाची आपल्याला समिती समजून घेणं गरजेचं राहील. मित्रांनो, अंदाज समिती जी आहे लक्षात घ्या, ही अंदाज समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. यावर प्रश्न विचारलाय का? तर हो, आलाय. लक्षात घ्या. ठीक आहे, यावर प्रश्न विचारलाय. स्थापना 1950 मध्ये जी आहे ती जॉन मथाई यांच्या समितीवरून करण्यात आली. सदस्य जर आपण पाहिलं, हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालं. ठीक आहे, 1921 मध्ये जर आपण पाहिलं तर ते स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा स्थापन झालेली होती. लक्षात घ्या, पहिल्यांदा. ठीक आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर जर आपण पाहिलं तर 1950 मध्ये स्थापन झालेली आहे. त्यामुळे हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला मित्रांनो लक्षात घ्या, सदस्य संख्या जी आहे ती 25 होती. किती होती? 25 होती. पण नंतर 1956 मध्ये, हा काळ महत्वाचा आहे, 1956 मध्ये ही सदस्य संख्या किती झाली? 30 झाली. ठीक आहे, 1956 मध्ये ही सदस्य संख्या 30 झाली. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे, तो म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जे सदस्य असतात ना, ह्या 25 होते सुरुवातीला, आता जे 30 आहेत ना, हे सगळे सदस्य फक्त आणि फक्त ओनली लोकसभा, लक्षात घ्या, ओनली लोकसभेचे असतात. ठीक आहे, ओनली L असं लिहून ठेवलंय ना मी, तर ओनली लोकसभा याचे सदस्य जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता जेव्हा ओनली लोकसभेचे सदस्य असतील, म्हणजे जर त्याच्यामध्ये हे असतील, तर त्यांचा अध्यक्ष पण तोच बनणार आहे ना, बरोबर आहे की नाही? रुलिंग पार्टीचाच व्यक्ती असणार आहे. त्याच्यामुळे ओनली लोकसभेचे सदस्य असले त्यामधून लक्षात घ्या, आता असं नाही की ओनली लोकसभा म्हणजे मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलंय की ओनली लोकसभेचे जरी असले तरी त्याच्यामध्ये सत्ताधारी पण असू शकतात, सत्ताधारी पक्षाचे पण असू शकतात, आणि जे सत्तेत नाहीये अशा पक्षाचे पण सदस्य असू शकतात, पण ते फक्त लोकसभेचे असले पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण याचा अर्थ असा नाही, लक्षात घ्या, की दुसऱ्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नसतील असा त्याचा अर्थ होत नाही. दुसऱ्या पण पक्षाचे सदस्य असतील, मात्र ते लोकसभेचा प्रतिनिधित्व करत असतील तरच त्यांचा समावेश याच्यामध्ये होईल. आणि दुसरी गोष्ट, अध्यक्ष निवडत असताना लक्षात घ्या, अध्यक्ष निवडत असताना तो फक्त आणि फक्त रुलिंग पार्टीचा असायला पाहिजे. म्हणजे काय? सत्ताधारी पक्षाचा जो व्यक्ती आहे, म्हणजे सत्ताधारी पक्ष, म्हणजे सपोजली आता सध्या बीजेपीचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, तर बीजेपीचे जे काही मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, लक्षात घ्या, बीजेपीचे मेंबर ऑफ पार्लमेंट असतील आणि काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील, ते सुद्धा याच्यावर प्रतिनिधित्व करू शकतात. 30 सदस्य तर नेमायचे आहेत. समजून झाला की 25 लोक याचे आहेत बीजेपीचे आणि 5 इतर पक्षांचे आहेत. परंतु जेव्हा अध्यक्ष निवडायची वेळ येईल ना, तेव्हा मात्र तो बीजेपीचाच असेल, कारण रुलिंग पार्टी ही बीजेपी आहे. बरोबर आहे, तर अशा वेळेस ओनली रुलिंग पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा जो व्यक्ती आहे तो अध्यक्ष असेल. निवड कशी होईल? प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय पद्धतीनुसार. लक्षात घ्या, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय तत्वानुसार, लक्षात घ्या, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत आहे, एकल संक्रमणीय तत्व आहे, यानुसार ही निवड होईल. राईट. आता हा जो अध्यक्ष, आपण याची निवड कशी होते ते आपण पाहिलं, सदस्य आपण पाहिलं. थोडंसं याच्याकडे जाऊया, ही काय काम करते तर लक्षात घ्या, बजेट एस्टिमेट जे आहे, जनरली ज्या काही हे असतील, अनुदानाच्या मागण्या असतील, त्यांचं एक प्रकारे परीक्षण करते, आणि हे आहे एक हिला कायमस्वरूपी समिती असं म्हटलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, हिला कायमस्वरूपी, कारण हे कायम काटकसर सुचवत असते. लक्षात ठेवा. ठीक आहे, कायम हे काटकसर जे आहे ते सुचवत असते आणि त्याच्यामुळे तिला कायमस्वरूपी समिती असे म्हटले जाते. लक्षात घ्या, ही पर्यायी धोरण सुचवण्याचं सुद्धा काम करते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. राईट, ज्याच्यामुळे प्रशासनामध्ये एक प्रकारचं उत्तरदायित्व निर्माण होतं. ठीक आहे, आणि हिचं स्वरूप जर आपण पाहिलं तर फक्त सल्लागारी स्वरूप आहे. लक्षात घ्या, ते मेंडेटरी आहे का? नाहीये. ते बंधनकारक आहे का? नाहीये. त्यामुळे ओनली सल्ला देण्याचं काम जे आहे ती कोणती समिती करते? अंदाज समिती
समिती करते, बरोबर आहे. आता पहिली गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये काय फरक आहे की त्याला तज्ज्ञांचं सहाय्य नाहीये, लक्षात घ्या. जसं आता कॅग सारखं जे आहे ना, कॅग सारखं तज्ज्ञांचं सहाय्य तिला नाही आहे. हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऍज कम्पेअर टू आपण लोक याच्याकडे जर आपण पाहिलं कोणती समिती, लोक अंदाज समिती, राईट. पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे, राईट. लोकलेखा कमिटी, लोक अंदाज समिती नाही म्हणत, हिला अंदाज समिती म्हणतात, हिला लोक अंदाज समिती म्हणतात, राईट. सो ही जी आहे ती पोलीस सारखं काम करते. आता मी उदाहरण हे पोलीस सारखं शब्द मी स्वतः वापरलाय, आता हे याच्यासाठी की तुम्हाला लक्षात राहावं म्हणून, ठीक आहे. पोलीस सारखं म्हणजे काय, गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी येतात, बरोबर आहे. तशासारखं हे काय होतं, खर्च करून झाल्यानंतर तिची तपासणी करते, म्हणजे बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे तिला पोलीस सारखं काम करते असं मी माझ्या भाषेमध्ये लिहून ठेवलंय. तुम्हाला सुद्धा ते तसं हवं असेल तर लिहू शकता, अन्यथा तुम्ही असंही लिहू शकता की खर्च करून झाल्यानंतर जे आहे ते याचं परीक्षण करत असते. काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये पाहिले, बरोबर आहे. आता थोडंसं याच्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे, जसं आता आय होप की ते तुम्ही लिहिलेलाच असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला रिपीट करतो, म्हणजे राहिलेला एखादा मुद्दा असेल तर तो तुम्हाला नोट करता येईल, राईट. अंदाज समिती संदर्भात सुरुवातीला आपण पाहिलं की 1950 मध्ये जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून ही समिती स्थापन करण्यात आली, पण हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्यापूर्वी 1921 मध्ये ती स्थापन झाली हे आपण पाहिले, बरोबर आहे. सदस्य त्याच्यामध्ये सुरुवातीला 25 होते, राईट. त्यानंतर मग 30 सदस्य झाले, हे 1956 मध्ये झाले, ठीक आहे. म्हणजे सदस्य संख्या कधी वाढवण्यात आली असाही जरी प्रश्न आला तरी हे लक्षात ठेवा, 1930 मध्ये, राईट. ओनली लोकसभा म्हणजे फक्त आणि फक्त लोकसभेचे प्राथमिक गृहाचे, लक्षात घ्या, हे जे सदस्य असतात त्याच्यामध्ये असतात. आणि जेव्हा अध्यक्षाच्या निवडीची पद्धत येते, लक्षात ठेवा, अध्यक्ष निवडीची जेव्हा पद्धत येते, राईट, तेव्हा जो आहे तो रुलिंग पार्टीचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा सदस्य जो आहे तो नेमला जातो. कोण? अध्यक्षपदी नेमला जातो. पद्धत कशी आहे तर प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमण पद्धत, लक्षात घ्या. या तत्वानुसार ही जी आहे ते आपल्याला याची जी निवड आहे ती होत असते. काम काय करते हे आपण पाहिलं की बजेट एस्टिमेट जे आहे, जसं आता याचं परीक्षण करणे, राईट, म्हणजे जो काही खर्च होत आहे त्या खर्चाची बचत करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जे काही परीक्षण म्हणजे हे नोंदी केलेल्या असतील, म्हणजे एखाद्या अनुदानाच्या मागण्या असतील किंवा काय, त्याच्यामध्ये काटकसर सुचवण्याचं काम करते आणि नेहमी ती काटकसर सुचवते, त्याच्यामुळे तिला कायमस्वरूपी समिती असे म्हणतात, राईट. पर्यायी धोरणाच्या बाबतीत आपण पाहिलं की ती पर्यायी धोरण सुचवण्याचं सुद्धा काम करते, राईट. प्रशासनामध्ये कार्यक्षमता यावी यासाठी ती पर्यायी धोरण सुचवते. मात्र तिचं स्वरूप फक्त सल्ला देण्याचं आहे, ओन्ली सल्ला ती देऊ शकते. तज्ज्ञांचा कुठल्याही पद्धतीचं सहाय्य तिला नाहीये, हा एक महत्वाचा मुद्दा होता आपण पाहिला. त्यानंतर ती खर्च म्हणजे झाल्यानंतर काम, एखाद्या संसदेचं काम असेल ते घडून गेल्यानंतर त्याचं परीक्षण करते, त्यामुळे ती पोलीस सारखं काम करते असं आपण म्हणूया की गुन्हा घडून गेल्यानंतर करते. परंतु याच्यामुळे काय होते, पोलिसांची प्रतिमा मलिन होते. तसं नाहीये, काही वेळेस काय होतं की गुन्ह्याला रोखण्याचं काम सुद्धा पोलीस करतात, परंतु हे एक प्रकारे आपण म्हणत आलेलो आहोत. म्हणजे पोलीस कसं आहे की गुन्हा घडून गेल्यानंतर येतात, राईट. माझा म्हणण्याचा उद्देश पोलिसांवर हे करणे, आरोप करणे अशातला भाग नाहीये, फक्त ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी हे सांगितलं की पोलीस जसं हे करतात तशा पद्धतीने ते आहे असं म्हणून लक्षात ठेवायचं, ठीक आहे. ओके, पुढे आता सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीत काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये पाहायला पाहिजे आपण. सुरुवातीला 1964 मध्ये स्थापन झाली हे लक्षात ठेवा, राईट. 1964 मध्ये, आणि तिच्यामध्ये 15 सदस्य जे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीची रचना, आपण ही पूर्वीची रचना झाली, ठीक आहे. पूर्वीची रचना लक्षात ठेवायला पाहिजे का, तर नक्कीच ठेवायला पाहिजे, कारण ते परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. 15 सदस्य जे आहेत ते सुरुवातीला असायचे, त्याच्यापैकी 10 सदस्य हे लोकसभेचे असायचे आणि राज्यसभेचे एकूण 5 सदस्य असायचे. पण 1974 पासून, लक्षात घ्या, 1974 पासून जर याची सदस्य संख्या जर आपण पाहिली तर ती आता 22 झाली आहे. किती झाली आहे? 22 एकूण. आणि या 22 पैकी लोकसभेचे किती असतील? लोकसभेचे जे आहेत ते किती असतील? 15 असतील आणि 7 जे आहेत ते राज्यसभेचे असतील. हा महत्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लोकसभा राज्यसभा असा जरी शब्द आला पेपरमध्ये तरी ठीक आहे, किंवा मग प्रथम गृह, द्वितीय गृह असंही आलं तरी तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल, कारण राज्यसभेला द्वितीय गृह म्हणतात, लोकसभेला प्रथम गृह म्हणतात, राईट. सो 15 आणि 7 अशा पद्धतीची रचना तिला आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे की अध्यक्ष जेव्हा निवडला जातो, लक्षात ठेवा, अध्यक्ष जेव्हा निवडला जातो तो लोकसभेचा असायला पाहिजे, लक्षात घ्या, तो लोकसभेचा असायला पाहिजे. कोणामधून लोकसभेचा असायला पाहिजे? बघा, हे जे 15 जे असतात ना, त्या 15 मधून, लक्षात घ्या, त्या 15 मधूनच, म्हणजे काय, लोकसभेचे आहेत ना हे सगळे, हा 15 मधूनच जो आहे तो म्हणजे लोकसभेतला सदस्य जो आहे तो या समितीच्या, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी हा लोकसभेचा सदस्य असेल. मग तो रुलिंग पार्टीचा असला पाहिजे का? असं काही नाहीये, कारण लोकसभेमध्ये रुलिंग पार्टीचे पण असू शकतात किंवा अपोजिशन मधले पण असू शकतात, बरोबर आहे की नाही.
त्यामुळे तो असतो. आता याच्यामध्ये याचं कार्यकाल आपण पाहिलं तर 1 वर्ष आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत आणि एकल संक्रमणीय तत्व जे आहे ते वापरलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये कार्यकाळ 1 वर्ष आपण पाहिलं. मंत्री याच्यामध्ये सदस्य होऊ शकतात का, तर नाही. लक्षात घ्या, मंत्री याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम समितीचा सदस्य तो होऊ शकत नाही. ठीक आहे. बघा, जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही नोट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता पीएसयूच्या संदर्भात बघा, लक्षात घ्या. आता ही जी सार्वजनिक उपक्रम समिती असल्यामुळे मी तिला पीएसयू म्हणतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्याला मी म्हणूया. ठीक आहे. त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा अहवाल, त्याचं परीक्षण करणे, कॅगनी या संदर्भात जो काही अहवाल तयार केलाय त्याचं परीक्षण करणे हे या समितीचं काम आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे की यामुळे काय होतं की पीएसयू जे असतील, राईट, सार्वजनिक उपक्रम असतील, यांच्यामध्ये स्वायत्तता आणि उत्कृष्टतेने ते काम करत आहेत की नाही याची खातरजमा करणे हे सार्वजनिक उपक्रम समितीच्या माध्यमातून पाहिलं जातं. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा की शासकीय धोरणात्मक बाबीवर कुठल्याही पद्धतीचं हे जी आहे ती टिप्पणी आपल्याला करताना दिसून येत नाही. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक. ओन्ली सल्ला स्वरूपात ही जी आहे ते आपल्याला काम करताना दिसते. सार्वजनिक उपक्रम समिती केवळ सल्ला देऊ शकते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. केवळ सल्ला देण्याचं ती काम करते. त्यानंतर हिच्या सल्ला जो काही आहे तो बंधनकारक असतो का, तर नाही, बंधनकारक नसतो. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. सो आपल्याला सार्वजनिक उपक्रम समिती, त्यानंतर अंदाज समितीचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले आणि लोकलेखा समिती जी आहे ती आपण पाहिली. ह्या वित्तीय समित्या झाल्या मित्रांनो. लक्षात घ्या, आपण बाकीच्या ज्या समित्या आहेत त्या पॉलिटी अँगलने नंतर पाहणार आहोत. आधी वित्तीय समित्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे. आता आयोगाने आपल्याला यावर काय प्रश्न विचारले ते समजून घेऊया आणि आयोगाच्या प्रश्नांच्या माध्यमातून अजून बरेचसे मुद्दे आपल्याला सापडतील. जसं आता लोकलेखा समिती आपण पाहिली, त्याच्यानंतर मग अंदाज समिती पाहिली आणि सार्वजनिक उपक्रम समिती पाहिली. मग यांना कुठले रिसोर्सेस मधून ते म्हणजे हे करतात, काय म्हणतात त्याला, माहिती कुठून घेतात वगैरे असे काही प्रश्न विचारले, त्याच्यामधूनही बरेचसे मुद्दे आपल्याला टाकता येतील, ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे. बघा, ज्या काही संसदीय समित्या आहेत ना त्यावर मी जसं आधी तुम्हाला सांगितलंय की राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये जास्त प्रश्न आपल्याला दिसतात ॲज कम्पेअर टू पूर्व परीक्षेपेक्षा. आपल्याला पीएसआय एसटीआयच्या सिलेबसमध्ये सुद्धा लेखा परीक्षण हा घटक आहे. त्यामध्ये सुद्धा आपण या संसदीय समित्यांपैकी वित्तीय समित्या ज्या आहेत त्या अभ्यासायलाच पाहिजेत, बरोबर आहे. परंतु प्रश्नांचं स्वरूप जर आपण पाहिलं आणि प्रश्नांची संख्या जर आपण पाहिली तर मेन्समध्ये आपल्याला जास्त दिसते. हे मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलंय. परंतु तो आपल्या सिलेबसचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी यामधून प्रश्नांच्या माध्यमातून पण आपल्याला बऱ्यापैकी कव्हर करता येतात. सार्वजनिक उपक्रम समिती, त्यानंतर लोकलेखा समिती आणि अंदाज समिती अशा 3 महत्त्वाच्या वित्तीय समित्या आहेत, बरोबर आहे. सो या 3ही महत्त्वाच्या वित्तीय समित्यांपैकी जे प्रश्न आहेत ते आपण याच्यामध्ये आता पाहूया. सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जाणारे माहितीचे स्रोत कोणते, लक्षात घ्या. म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी जे काही स्रोत वापरते ती कुठले जे स्रोत आहे ते वापरते, हा प्रश्न त्यांनी विचारला. मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती वापरते. अशासकीय संघटनांमार्फत सादर अभ्यास जो आहे म्हणजे काय, तर स्टडी सबमिटेड बाय नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन. ज्या काही अशासकीय संघटना आहेत समाजातल्या, राईट, म्हणजे त्या संघटनांमार्फत जो काही अभ्यास असेल, त्यांनी जे काही हे केलेले असतील, अहवाल सादर केलेले असतील, त्याचा अभ्यास ही समिती करते. तर अगदी बरोबर आहे. उपक्रमाच्या अधिकाऱ्यांद्वारे मिळालेले पुरावे जे आहेत ते सुद्धा विचारात घेतले जातात आणि बाकी लेखा परीक्षण अहवाल जे आहे, जो ऑडिटिंग रिपोर्ट आहे तो सुद्धा याच्यामध्ये विचारात घेतला जातो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो कॅग द्वारा हे केलेला असतो, परीक्षण केलेला असतो आणि त्याचे लेखे तयार केलेले असतात. या 4ही ऑप्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये बरोबर आहेत, कारण 4ही ऑप्शन्स जे आहेत ते वापरले जातात. याच्यामध्ये 4ही जे माहितीचे स्रोत आहेत ते अगदी योग्य आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जाणारे माहितीचे स्रोत कोणते, तर 4ही बरोबर आहेत. ए, बी, सी आणि डी. हा राज्यसेवा मुख्य म्हणजे स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झाम 2014ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेतो. खालील विधानांचा विचार करा. अंदाज समिती म्हणजे लक्षात घ्या एस्टिमेट कमिटी त्याला म्हणूया. ही जी स्थापना आहे या समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1921 मध्ये करण्यात आली. बघा, जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली, मात्र ती 1921 मध्ये नाही, स्वातंत्र्यानंतर ती 1950 मध्ये, लक्षात घ्या, ही स्थापन जी आहे ती करण्यात आली, मथाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली, राईट. या समितीतील सर्व 30 सदस्य केवळ लोकसभेमधून निवडून दिले जातात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समितीतील कुठल्या अंदाज समितीतील सर्व जे 30 सदस्य आहेत केवळ लोकसभेमधून निवडून दिले जातात. हे 100% बरोबर आहे. पूर्वी 25 सदस्य होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. या समितीला सतत मितव्ययिता
व्ययीता समिती असे म्हणतात. आता सतत मितव्ययीता समिती असे का म्हणतात? कारण लक्षात घ्या, ती एक प्रकारची काटकसर सुचवणारी समिती आहे, काटकसर सुचवणारी समिती आहे. आणि यामुळे काय होतं की जो खर्च असतो, बजेटमधला जो काही खर्च असतो तो कमी कसा होईल याकडे बघण्याचा दृष्टिकोन या समितीचा राहिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तिला सतत मितव्ययीता समिती असं म्हटलं जातं. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो असा शब्द वापरलेला आहे. तर हे विधान जे आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. मंत्री लक्षात घ्या या समितीचा सदस्य होऊ शकत नाही, किंवा तो कोणत्याच समितीचा सदस्य होऊ शकत नाही. म्हणजे या वित्तीय समितीच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत प्रामुख्याने. ठीक आहे, त्यामुळे या मंत्री या समितीचा सदस्य येऊ शकतो, निवडून येऊ शकतो हे विधान चुकीचं आहे. आणि निवड तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार आणि एकल संक्रमणीय तत्व वापर करून ही निवड जी आहे ती होत असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? तर मग लक्षात घ्या, ए विधान जे आहे ते ए विधान चूक आहे. कारण काय 21 मध्ये नाहीये, ती 50 मध्ये आहे, त्यामुळे चूक आहे. बी विधान जर आपण पाहिलं तर 30 सदस्य जे आहेत ते केवळ लोकसभेमधून निवडून दिले जातात, हे अगदी बरोबर आहे. पूर्वी 25 होते. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बी योग्य आहे. सी या समितीला सतत मितव्ययीता समिती असे म्हणतात. हो, 100% बरोबर आहे. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो हे विधान चूक आहे. त्यामुळे बी आणि सी हे विधान बरोबर आहे. बी आणि सी आपल्याला कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. बी आणि सी बरोबर आहे. स्टेट सर्व्हिस मेन्स 2019 ला विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न वित्तीय समितीच्या संदर्भातला आहे. सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधाने दिलेली आहेत, ABCD, आणि त्याखाली असं लिहिलंय की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचंय. त्याच्या खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत. सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथई यांच्या शिफारशीनुसार 1950 साली करण्यात आली. हे स्टेटमेंट या समितीच्या बाबतीत नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्याला काय होतं, 3ही वित्तीय समित्या अभ्यास करत असताना आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, आपला गोंधळ होतो का? कारण बऱ्याचशा ज्या समित्या आहेत त्यांची शिफारस कधी स्थापन झाली हा फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवत असताना आपली अडचण होऊ शकते. हे जे विधान दिलेलं आहे ना मित्रांनो, हे अंदाज समितीच्या बाबतीत आहे, लक्षात ठेवा. हे अंदाज समितीच्या बाबतीत आहे. अंदाज समितीची स्थापना ही अर्थमंत्री जे होते तत्कालीन जॉन मथई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये झाली, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. बरोबर आहे, हे विधान त्या समितीच्या बाबतीत आहे, या समितीच्या बाबतीत नाही, म्हणून चूक आहे. मग या समितीची स्थापना कधी झाली? सार्वजनिक उपक्रम समिती म्हणजे कोणती समिती आहे? लक्षात ठेवा, हे कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग हे जी समिती आहे हिची स्थापना कृष्ण मेनन समिती जी आहे, लक्षात ठेवा, कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून कधी झाली? 1964 मध्ये ह्या समितीची स्थापना झाली. त्यामुळे हे विधान जे आहे हे असं विधान पाहिजे होतं, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट मुद्दा, सध्या हा शब्द महत्वाचा आहे. सध्या हा शब्द वापरलाय. सध्या या समितीमध्ये 15 सदस्य आहेत, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. परंतु मित्रांनो सध्या नाहीये, ही पूर्वीची रचना होती, लक्षात ठेवा, ही पूर्वीची रचना होती. त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे. मग आता किती आहेत? तर आता जे सदस्य संख्या आहेत ते आपल्याला 22 सदस्य संख्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. किती आहे? 22. मी खाली इथे तुम्हाला लिहून देतो. 22 सदस्य संख्या आहेत, त्याच्यापैकी 15 सदस्य संख्या जी आहे ना ती लोकसभेमधून येतात आणि त्याच्यानंतर 7 सदस्य जे आहेत ते मित्रांनो ते राज्यसभेमधून येतात, लक्षात ठेवा. लोकसभेतून 15 आहेत, 7 जे आहेत ते राज्यसभेतून आहेत. एकूण सदस्य संख्या जी आहे ती 22 आहे. त्यामुळे बी विधान चुकीचं आहे. सी विधान काय आहे? तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, या समितीमध्ये दोन्ही सभागृहातून सदस्य निवडून जातात, लक्षात घ्या, लोकसभेतून राज्यसभेतून. परंतु तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते, हे विधान चुकीचं आहे. कारण दोन्ही याच्यातून जरी निवडून जात असले तरी जो समितीचा म्हणजे कुठल्या सार्वजनिक उपक्रम समितीचा जो अध्यक्ष निवडीची वेळ येते त्यावेळेस तो लोकसभेतूनच, लक्षात घ्या, लोकसभेतूनच निवडला जातो, राज्यसभेतून नाही. राज्यसभेतून सदस्य निवडता येत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या राज्यसभेतून सदस्य निवडता येत नाही याचा अर्थ असा म्हणायचा आहे की राज्यसभेच्या सदस्यांपैकी, लक्षात घ्या, राज्यसभेच्या सदस्यांपैकी त्याची निवड जी आहे ती अध्यक्ष म्हणून होऊ शकत नाही. हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामध्ये राज्यसभा म्हटले त्यामुळे चुकीचं आहे. घटनात्मक दृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंधनकारक असतात. मित्रांनो बंधनकारक नसतात, लक्षात ठेवा, बंधनकारक नसतात. त्यामुळे हे विधान जे आहे ते सुद्धा चुकीचं ठरतंय. आपल्याला काय विचारलंय? आपल्याला असं विचारलंय की कोणतं बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल, कारण वरीलपैकी एकही नाहीये, एकही स्टेटमेंट योग्य नाहीये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018
2018चा हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यामुळे एकदम प्रत्येक स्टेटमेंट जो आहे तो बारकाईने वाचणं आणि प्रत्येक लक्षात घ्या, जेवढी तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला हे लक्षात राहील, सहजासहजी लक्षात राहत नाही. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न जो आहे ना तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे. लोकलेखा समितीच्या संदर्भातला आहे, जी पब्लिक अकाउंट कमिटी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे याच्यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत, खाली पर्याय दिलेले आहेत. लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली. हो, अगदी खरं आहे. याआधी पण आपण पाहिले 1919चा जो कायदा आहे या कायद्यावरून लोकलेखा समितीची स्थापना 21 मध्ये करण्यात आली. हे 100% विधान बरोबर आहे. त्यामुळे आपण त्याला ए ला राईट करून घेऊया. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. हो, 22 सदस्य असतात हे विधान अगदी 100% खरं आहे. कारण यामधली जर आपण रचना पाहिली 22 सदस्यांपैकी याआधी जसं पाहिलं आपण लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातले जे सदस्य आहेत या समितीवर जाऊ शकतात. लोकसभेची जे सदस्य आहेत ते 15 असतील आणि राज्यसभेमधून किती 7 असतील. लक्षात घ्या, लोकसभेमधले 15, राज्यसभेमधले 7, एकूण लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. हे विधान सुद्धा 100% बरोबर आहे. सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. हे पण विधान बरोबर आहे. राईट. 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती जी आहे ती केली जाते. आता याच्यामध्ये वाक्य जे आहे ना पार्शली बरोबर आहे की विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. हा एक संकेत आहे. लक्षात घ्या, हा एक काय आहे, संकेत आहे. हे विधान बरोबर आहे, परंतु 63 पासून नाही. काळ पण त्यांनी एवढं बारीक विचारलंय, आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. 1967 पासून आहे ना मित्रांनो, ही जी पद्धत आहे ती आता रूढ होत आहे आणि तो एक संकेत निर्माण झालेला आहे की आता तो जो आहे तो अपोजिशन जी पार्टी असते त्याच्यामधला जो सदस्य आहे तो या समितीचा अध्यक्ष म्हणून जो आहे तो त्याची निवड होत असते. हे आपण पब्लिक अकाउंट समितीच्या बाबतीत पाहिलेलं आहे, या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा स्टेट सर्व्हिस मेन्स 2018चाच आहे. प्रश्न अंदाज समितीच्या बाबतीत आहे. पुन्हा अंदाज समितीच्या स्थापनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधाने दिलेली आहेत. कोणती विधाने बरोबर आहेत लक्षात ठेवा. अशा प्रकारची पहिली समिती ही जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली होती. हे विधान जे आहे हे आपण याआधी सुद्धा पाहिलंय. हो, अगदी बरोबर आहे. 1950 मध्ये अशा पद्धतीची जी समिती आहे ती स्थापन करण्यात आली होती. हे विधान बरोबर आहे. लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत प्रतिनिधित्व मिळते आणि निवड ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते. आता हा महत्वाचा मुद्दा आहे की लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत सदस्य जे आहेत ते प्रतिनिधित्व जे आहे ते मिळते. हो, बरोबर आहे. कारण या समितीमध्ये लक्षात ठेवा, अंदाज समितीमध्ये पूर्णतः जे सदस्य असतात ते फक्त आणि फक्त लोकसभेतीलच सदस्य असतात. राईट. आणि लोकसभेतील सदस्य आहेत याचा अर्थ फक्त सत्ताधारीच पक्षाचे असतील असं नाहीये, लोकसभेतील आहेत. मग ते इतरही पक्षाचे असू शकतात. त्यामुळे राजकीय पक्षांना याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रामुख्याने भविष्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे की बहुतेक सर्व राजकीय पक्षांना, म्हणजे फक्त सत्ताधारीच पक्षाला बहुमत म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळते असा त्याचा अर्थ होत नाही. बहुतेक सर्व राजकीय पक्षांना जे आहे ते प्रतिनिधित्व मिळते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर समितीच्या अध्यक्षांची निवड ही त्या समितीमधील सदस्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्वानुसार होत असते. असं काही नाहीये, लक्षात घ्या. इथे याच्यामध्येच आपल्याला सांगितलंय ना की ही निवड जी आहे ती ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते. हे विधान बरोबर असल्यावर हे विधान चुकत असणार आहे 100%. बरोबर आहे की नाही? कारण असं होतच नाहीये ज्येष्ठतेच्या तत्वानुसार वगैरे काही नाहीये. बरोबर आहे. जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होतात. हा शब्द महत्वाचा आहे. कोणत्या उपसभापतीच्या बाबतीत बोललं जात आहे? लोकसभेच्या उपसभापतीच्या बाबतीत बोललं जात आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय मग, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जसं आपण याआधी पाहिलंय की हे विधान बरोबर आहे. बहुतेक सर्व राजकीय पक्षांना हे बरोबर आहे. सदस्यांची निवड जी आहे ती ज्येष्ठतेच्या तत्वानुसार होत असते. हे विधान चूक आहे. आणि डी विधान जे आहे बरोबर आहे. ए, बी, सी सोडलं तर डी. ए, बी आणि डी कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात? लक्षात घ्या, कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्य असतात? आताच आपण पाहिलं मित्रांनो, अंदाज समितीमध्ये फक्त आणि फक्त लोकसभेचे सदस्य असतात. राईट. त्याच्यामध्ये राज्यसभेचे असतात का? नाही. स्थायी समितीमध्ये दोन्ही याचे असतात. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये दोन्ही याचे असतात. आणि लोकलेखा समितीमध्ये पण आपण पाहिलं पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये पण दोन्ही याचे असतात. त्यामुळे याच्यामध्ये योग्य उत्तर काय येईल? बी, सी आणि डी येईल. बी, सी आणि डी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. हा प्रश्न सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्येच विचारण्यात आलेला आहे. बघा पुढचा प्रश्न सुद्धा लोकलेखा समितीच्या संदर्भातला आहे. खालीलपैकी कोणते सत्य आहे असं विचारलेलं आहे. 2 ऍडिशनल स्टेटमेंट आपल्याला इथे नव्याने पाहायला मिळतील. ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.
अगदी बरोबर आहे. सर्वात जुनी आर्थिक समिती का आहे? कारण लक्षात घ्या 1921 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती, लोकलेखा समितीची, राईट. त्यामुळे ती जुनी समिती म्हटलं जातं. तिचे वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण असे केले जाते. का केले जाते? कारण लक्षात घ्या ती अंदाज समितीचं कार्य आणि लोकलेखा समितीच्या कार्यामध्ये फार काही असा फरक नाही, त्यामुळे तिला जुळी बहीण म्हटलं जातं. तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे. पूर्वलक्षी स्वरूपाचा अर्थ एक्स पोस्ट फॅक्टो असं त्याला म्हटलं जातं, जसं आपण एक्स पोस्ट फॅक्टो लॉ असं म्हणतो, राईट. जो पूर्वलक्षी स्वरूपाचं आपल्याला काम जे आहे ते या समितीचं दिसतं. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ए विधान, बी विधान आणि सी विधान हेही बरोबर आहे. तिचे कार्य हे केवळ शवविच्छेदनाचे आहे. अगदी बरोबर आहे, केवळ शवविच्छेदनाचेच आहे, कारण सल्ला स्वरूपाचंच तिचं काम आहे, बाकी अजून ती काही काम करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा देणे हे काही काम आहे का तिचं? म्हणजे शवविच्छेदन म्हणजे तुम्ही चिरफाड करू शकता, त्याचा अहवाल देऊ शकता, पण शिक्षा देऊ शकता का? नाही. तर त्याच्यामुळे ते शवविच्छेदनाचे कार्य आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ए, बी, सी आणि डी. स्टेट सर्व्हिस मेन्स 2016चा हा प्रश्न आहे. योग्य विधाने ओळखा. सार्वजनिक उपक्रमावरील समिती म्हणजे पब्लिक सेक्टर जे अंडरटेकिंग जी समिती आहे त्या संदर्भातला आहे. सार्वजनिक उपक्रमावरील समितीची स्थापना 64 मध्ये करण्यात आली होती. 64 मध्ये करण्यात आली होती, हे 100% बरोबर आहे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून. बरोबर आहे, कृष्ण मेनन समिती हे नाव लक्षात ठेवा. सध्या समितीमध्ये लोकसभेतून 10 सदस्य आणि राज्यसभेतून 5 सदस्य असतात. मी आधी एक प्रश्न सांगितला होता बघा, सध्या हा शब्द जिथे कुठे येईल ना थोडासा चेक करा. सध्या समितीमध्ये नाहीये, सध्या ही नाहीये, हे पूर्वी होतं. लक्षात ठेवा, हे पूर्वी होतं. परंतु लक्षात ठेवा 1974 आणि 64 मध्ये स्थापना झाली. हे 74 कसं लक्षात राहील? 10 वर्षानंतर. लक्षात ठेवा, ठीक आहे. या समितीमध्ये चेंजेस करण्यात आले. चेंजेस असे होते की आता ते लोकसभेमधून 10 सदस्य नाहीये, 15 सदस्य आहे आणि राज्यसभेतून 5 सदस्य नाहीये, 7 सदस्य आहे. म्हणजे 15 अधिक 7 किती झाले? 22 सदस्य जे आहेत ते आता या समितीमधून म्हणजे या समितीमध्ये जे सदस्य निवडले जातात, राईट. समिती ही नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगचा जो अहवाल आहे सार्वजनिक उपक्रमांवरचा तो अहवाल तपासते. हो, 100% बरोबर आहे, तो अहवाल तपासते. हे आपण या आधीच्या सेशनमध्ये म्हणजे लेक्चरमध्येच आपण पाहिलेलं आहे, राईट. ए, बी आणि सी विधान जे आहे त्यापैकी बी विधान जे आहे ते चूक आहे. ए विधान आणि सी विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. स्टेट सर्व्हिस मेन्स 2016चं योग्य उत्तर आहे, राईट. बघा पुढचा प्रश्न लोकलेखा समितीच्या बाबतीत आहे. लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधाने दिलेली आहेत, ए, बी, सी, डी. खाली पर्याय दिलेले आहेत, कोणते विधान बरोबर आहे? बघा, लोकलेखा समिती ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्य करते. पहारेकरी म्हणून का कार्य करते? कारण ती सतत लक्ष ठेवते, सतत म्हणजे काटकसर सुचवण्याचा प्रयत्न ती करते आणि एक प्रकारचं म्हणतो वॉचडॉग म्हणतो ना आपण. आपल्या घरी कसं आहे, कोणी ना कोणी पहारेकरी असतो आपल्याकडे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्यावर सतत तो लक्ष ठेवून असतो. म्हणजे आपला लहान भाऊ असेल किंवा मोठा भाऊ असेल किंवा घरातले इतर कोणी सदस्य असतील, मग तो आपली तक्रार करत असतो आपण जर आपल्या काहीतरी बिन असेल त्याच्यासोबत, तर बरोबर आहे. तर अशासारखं ती सर्वात जुनी वित्तीय समिती आहे आणि ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्य करते. बरोबर आहे, हे 100% बरोबर आहे. तिचा धोरणात्मक प्रश्नाशी संबंध असतो असं म्हटलंय. बघा, मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय हा तिचा धोरणात्मक प्रश्नाशी संबंध नसतो, त्याच्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. बरोबर आहे की नाही? तिचे कार्य केवळ शवविच्छेदनाचे आहे, हे आपण या आधीच्या प्रश्नामध्ये पाहिले. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक प्रकारे पोस्टमॉर्टम टाईप जे आहे ते तिचे काम करते. तिचे आर्थिक व्यवस्थेवर असलेल्या नियंत्रणाचे 3 वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. एक तज्ञ नियंत्रण, राईट, वित्तीय नियंत्रण आणि पक्षविरहित नियंत्रण. हा शब्द महत्वाचा आहे. पक्षविरहित नियंत्रण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसते लोकलेखा समितीच्या बाबतीत. तर याच्यामध्ये 3ही विधान जे आहेत म्हणजे 3ही विधान नाही म्हणता येणार त्याच्यामध्ये. म्हणजे हे हो बरोबर आहे, ए विधान बरोबर आहे, मग सी विधान पण बरोबर आहे आणि डी विधान पण बरोबर आहे. म्हणजे ए, सी, डी बरोबर आहेत. ए, सी, डी कुठे दिसतंय आपल्याला? ए, सी, डी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. स्टेट सर्व्हिस मेन्स 2019 लाच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक उपक्रमांवरील समिती म्हणजे काय? पब्लिक अंडरटेकिंग कमिटी जी आहे त्या संदर्भात आहे. कोणते विधान योग्य आहे? बघा, सुरुवातीस समितीस 15 सदस्य होते. सुरुवातीस समितीस 15 सदस्य होते, हो बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 64 मध्ये तिची सदस्य संख्या 22 झाली. मित्रांनो, मी तुम्हाला या आधीच्या प्रश्नात सांगितलं होतं बघा की या समितीची स्थापना 64 मध्ये करण्यात आली, परंतु 74 मध्ये जी सदस्य संख्या आहे ती 22 पर्यंत नेण्यात आली. हे महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? 64 मध्ये तिची स्थापना झाली, त्याच्यामुळे हे विधान जे आहे ना बघा, पार्शली विधाने ते काय करतात म्हणजे बरोबर देतात आणि पार्शली चूक देतात. त्यामुळे एकदम एक वाक्य जे आहे ते आपल्याला बघावं लागतं. सुरुवातीस
34 समितीस 15 सदस्य होते, हे 100% बरोबर आहे, परंतु 64 मध्ये नाही 74 मध्ये सदस्य संख्या वाढवली, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. समितीच्या अध्यक्षाची नेमणूक समिती सदस्यांमधून केली जाते. बघा, समितीच्या अध्यक्षांची नेमणूक जी आहे ती समिती सदस्यांमधून केली जाते, परंतु समितीमधील राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले जाऊ शकत नाही. या आधीच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, जाऊ शकते असं म्हटलं होतं. म्हणजे आपल्याला घुमवून फिरवून ते प्रश्न विचारत असतात. त्यामुळे याच्यामध्ये आहे ना हे विधान बरोबर आहे का, कारण तो नेमला जाऊ शकत नाही राज्यसभेचा, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे केवळ बी हे विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण आपल्याला योग्य काय आहे हे विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा प्रश्न 2015 मध्येच राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा, राज्यसेवा 2015 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मुख्य परीक्षेतला. प्रश्न काय आहे, लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिलेले आहेत, खाली पर्याय दिलेले आहेत. राईट. सदरहू समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा 1919च्या कायद्यातील तरतुदीनुसार 1921 मध्ये करण्यात आली होती. लोकलेखा समितीच्या बाबतीत, पब्लिक अकाउंट समितीच्या बाबतीत हे विधान पूर्णतः बरोबर आहे, 100% खरं आहे. राईट. त्याच्यामुळे ए विधान आपण राईट करून घेऊ. या समितीचे वर्णन काही वेळा अंदाज समितीची जुडी बहीण असे केले जाते. का केले जाते हे मी आधीच्या प्रश्नात जसं सांगितलं की जवळपास कार्यांचं जे आहे स्वरूप सारखं आहे, त्यामुळे याला जुडी बहीण असं म्हटलं जातं. राईट. नेक्स्ट, या समितीला नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग जो आहे यांच्याकडून सहाय्य होते, जे या समितीच्या सभेत सहभागी होत नाहीत असं म्हटलंय. लक्षात घ्या, ते समितीच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात, बरोबर आहे, परंतु मतदान वगैरे कुठे करण्याची गरज पडली तर ते मतदान वगैरे करत नाहीत. गरज पडली म्हणजे तशी गरज पडतच नाही, परंतु मतदान करणे हा काही त्यांच्यावर म्हणजे त्यांचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. राईट. म्हणजे याच्यामध्ये सहभागी होत नाहीत असं म्हटलंय, सहभागी होतात ना, ते सहभागी होऊ शकतात, त्यामुळे ते विधान चुकीचं ठरतंय. राईट. ए बी बरोबर आहे. डी काय आहे बघा, 1962 पासूनच्या प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या सदस्याची नेमणूक या समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात येते. 1962 पासूनच्या प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या, 1962 पासून आहे का, नाहीये, 62 पासून नाहीये, 1967 पासून आहे. त्याच्यामुळे डी विधान चुकीचं ठरतं. याच्यामध्ये बरोबर काय आहे, ए आणि बी बरोबर आहे, सी आणि डी चुकीचं आहे. राईट. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. राईट. 2015चा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न काय विचारलाय, अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटले. त्यामुळे जे आपल्याला विचारलंय ना ते आधी आपण राईट करून घेऊया. या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो. काय संबंध नाही, 1935 साली नाही, 1921 साली अशा पद्धतीची समिती जी स्वातंत्र्यपूर्व झालेली होती, परंतु स्वातंत्र्यानंतर जी आहे ती 1950 मध्ये झाली. जॉन मथाई यांच्या समितीच्या शिफारशीनुसार किंवा यांचे जे तत्कालीन अर्थमंत्री होते त्यांच्या शिफारशीनुसार, बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून 50 मध्ये करण्यात आली. हे विधान मी आता रिपीट केले, बरोबर आहे. मूळतः तिच्यामध्ये 25 सदस्य होते, परंतु 56 मध्ये ही सदस्य संख्या 30 पर्यंत वाढवण्यात आली. बघा, पूर्णतः लक्ष द्या, मूळतः तिच्यामध्ये 25 सदस्य होते, हो बरोबर आहे, आणि 1956 मध्ये ती वाढली, हो हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे तिसरं विधान पण बरोबर आहे. जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच अध्यक्ष बनतात, हो हे पण बरोबर आहे. म्हणजे चौथा विधान पण बरोबर आहे. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय, कोणतं बरोबर नाही विचारलंय, मग बरोबर नाहीये तर एकच बरोबर नाहीये. ओके. पुढचा प्रश्न बघा, अंदाज समितीची स्थापना राईट सी.डी. देशमुख यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आणि ही समिती शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्याव्यतिरिक्त काटकसर सुचवते आणि तसेच आर्थिक प्रशासकीय रचना सुधारणा सुचविते. हो, ही सुचवते, परंतु ही समिती सी.डी. देशमुख यांच्या शिफारशीवरून करण्यात आलेली नाहीये, ते जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. त्यामुळे हे ए विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. मग आपल्याला काय विचारलंय, पुढील विधान कोणते योग्य आहे हे विचारलंय. योग्य काय आहे, योग्य फक्त बी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बी काय आहे, फक्त योग्य आहे. आपल्याला जर अयोग्य विचारलं असतं तर ए अयोग्य राहिलं असतं, बरोबर आहे. कारण याच्यामध्ये मग काय होतं की अशा वेळेस आपल्याला गोल करताना, टिक करताना OMR शीटवर आपलं चुकू शकतं. 2015 का 2014चा प्रश्न आहे हा, बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की दिनांक दिलेली आहे त्यांनी. दिनांक लक्षात घ्या, 1/4/1972 पासून सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या समितीच्या म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग संदर्भात, राईट, पब्लिक अंडरटेकिंग संदर्भात, पब्लिक सेक्टर नाही म्हणतात, राईट, सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या समितीच्या सदस्य संख्येत वाढ करून ती 22 करण्यात आली. आता याच्यामध्ये 22 करण्यात आली हे विधान जे आहे ते बरोबर आहे, परंतु हे 74 मध्ये करण्यात आले. लक्षात घ्या, 72 मध्ये नाहीये, राईट. 1964 मध्ये जर आपण पाहिलं ना, 1964
1964 मध्ये स्थापना झाली आणि 1974 मध्ये जे आहे ना त्याची वाढ करण्यात आली सदस्य संख्या 22 करण्यात आली. हे बरोबर आहे. म्हणजे 22 हे कसे 22 लोकसभेमधून किती 15 आणि इकडे राज्यसभेमधून किती तर 7 राईट. अशा पद्धतीची त्याची रचना आहे. वरील 22 सदस्यांपैकी 7 सदस्य राज्यसभेतून असतात. हो बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय आपल्याला विचारलंय अयोग्य काय आहे. लक्षात घ्या आपल्याला काय विचारलंय अयोग्य काय आहे. मग अयोग्य कोणतं विधान आहे तर फक्त ए विधान अयोग्य आहे. बघा या आधीच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं योग्य विधान विचारलं होतं. 2 स्टेटमेंट दिले होते. मग आपल्याला त्यामध्ये काय त्यांनी फक्त ए फक्त बी देतात पहिल्याच ऑप्शन मध्ये. मग फक्त ए फक्त बी दिल्यावर आपल्याला काय होतं जर एखाद्या माणसाने वाचलंच नसेल बरोबर तर तो काय करणार आहे फक्त ए करणार आहे. कारण फक्त ए काय आहे अयोग्य आहे हे मान्य आहे. पण योग्य जर विचारलं असतं तर मग फक्त बी हे जे आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल म्हणजे बाय मिस्टेकली जर आपल्याला योग्य आहे असं गृहीत धरून जर मग आपण हे ए योग्य आहे म्हणून ए योग्य केलं ते चुकीचे ठरते. पण मान्य आहे की इथे अयोग्य विचारलंय म्हणून ते ठीक आहे अयोग्य आपण ए करू. बरोबर आहे की नाही असं आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय त्यांनी की अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे 1/3 सदस्य दुसऱ्या वर्षी पुन्हा निवडून येतात असा काही संबंध नाहीये. ठीक आहे. त्यामुळे ए विधान बरोबर आहे. फक्त ए बरोबर आहे. कोणते योग्य आहे हेच विचारलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे असं विचारलंय. म्हणजे अयोग्य काय आहे. सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर लोकलेखा समिती मुख्यतः लेखा परीक्षण अहवाल तपासते. हो दोन्ही विधानं बरोबर आहेत. ए आणि बी बरोबर आहे. त्यामुळे अयोग्य काय विचारलंय तर अयोग्य दोन्ही नाही आहेत ना. बरोबर आहे की नाही. जर आपल्याला असं विचारलं असतं ना की योग्य काय आहे तर आपण ए आणि बी दोन्ही असं केलं असतं. पण प्रश्न तुम्हाला नीट वाचायचा आहे म्हणून सांगतोय अयोग्य काय आहे विचारलंय ए आणि बी दोन्ही नाहीत असं त्याचं योग्य उत्तर.